स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे श्रुतिस्मृतिपुराणामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार. आत्मबोधच्या या व्हर्च्युअल वर्गात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज बुधवार आणि ठरल्याप्रमाणे आपण आज आत्मबोध या ग्रंथावर चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांनाच लक्षात आहेच, आत्मबोध हे एक वेदांताचं प्रकरण ग्रंथ आद्य आचार्य यांनी याची रचना केलेली आहे. आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य आपल्या सर्वांना माहीतच आहे की आत्मतत्व हे मांडण्याकरता भगवानांनी म्हणजे आत्मतत्व मुखातून काही सांगता येत नाही. गीतेमध्ये आपण चर्चा केली, पण आत्मतत्वाचा इशारा देत असताना भगवानांनी काय केलंय, आचार्यांनी काय केलंय की त्यांनी आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत. जवळपास 67 याचे श्लोक आहेत आणि प्रत्येक श्लोकाचं वैशिष्ट्य त्यांनी काहीतरी एक उपमा दिलेली आहे. म्हणजे जे आत्मतत्वाकडे इशारा करतात ते इशारा करत असताना उपमा देऊन त्याचा इशारा त्यांनी केलेला आहे. असो, पण अजून तरी आपण प्रथमच श्लोकावरती त्याची एक मीमांसा करत आहोत. आणि तपोभिक्षेण पापानां शांतानां वीतरागिणां मुमुक्षूणां अपेक्षोयम आत्मबोधो विधीयते. की ज्यांचे तपाने पापक्षीण झालेले आहेत, ज्यांचे मन शांत झालेले आहेत, अशांकरता मी, अशा साधकांकरता मी हे आत्मबोध याची रचना करत आहे किंवा सांगत आहे, असं भगवान पहिल्याच श्लोकामध्ये आचार्य असं आपल्याला असं सांगतात. तर तपाचं महत्व आपण त्याची सखोल चर्चा केलीच आहे. आणि त्याच्यानंतर हे जे शांतानाम, ज्यांची मन शांत झालेली आहेत, मन कोणाची शांत झालेली आहेत, तर आपण बघितलं की साधन चतुष्टयाच्या माध्यमातून म्हणजेच विवेक, वैराग्य, शब्दमादी, षडसंपत्ती आणि मुमुक्षुत्व या 4 साधनांच्या माध्यमातून साधकांचं मन शांत होत असतं. त्याच्यामध्ये विवेक, वैराग्य याची चर्चा झाली, शम, दम, उपरती या तिघांची पण चर्चा झाली. आणि शृंखलेमध्ये आज आपण जी चर्चा करणार आहोत म्हणजेच तितिक्षा. षडसंपत्ती म्हणजेच काय, शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान. तर याच्यामध्ये शम म्हणजे काय, तर मनाला कैयात ठेवणे. दम म्हणजे काय, इंद्रियांना कैयात ठेवणे. उपरती म्हणजे काय, की जे मनाला आपण विवेकाच्या माध्यमातून, ज्याला आपण ईश्वराभिमुख केलेलं आहे, त्याला त्या स्तरावरतीच ठेवणं. कारण की मन कसं आहे की हे बिलकुल ज्याला म्हणतो की पाण्यासारखं आहे. वरच्या स्तरावरतून खालच्या स्तरावरती यायला त्याला काहीच वेळ लागत नाही. पण जर मन खालच्या स्तरावरती आलं तर त्याची ती साधना आपली काही म्हणजे फलीभूत होणार नाही. म्हणून मनाला उंचावर ठेवणे एवढंच नव्हे, तर त्या मनाला अजून त्याला ऊर्ध्वगामी करणे, ईश्वराभिमुख करणे, त्याला म्हणतात उपरती. तर आज आपण चर्चा करणार आहोत. एक विषयामध्ये प्रवेश करण्याच्या आधी मी श्लोक त्यांची जी क्रमसंख्या आहे ती सांगून देतो. मागच्या वेळेस याची अशी मागणी एका भक्तांनी केली होती. तर
विवेक चूडामणीचे ग्रंथ ज्यांच्याकडे असतील तर हा जो 20वा श्लोक आहे तो आपल्याला विवेक काय आहे सांगतो. 21वा श्लोक आपल्याला सांगतो की वैराग्य काय आहे. त्याच्यानंतर शम 22व्या श्लोकामध्ये त्याची म्हणजे व्याख्या केलेली आहे. 23व्या श्लोकामध्ये 2 व्याख्या एकाच श्लोकामध्ये केलेली आहे. पहिली 2 ओळी त्याच्यामध्ये दम कशाला म्हणतात ते आचार्याने सांगितलेलं आहे आणि जी तिसरी ओळ त्याच्यामध्ये उपरती कशाला म्हणतात हे सांगितलेलं आहे. आज आपण 24वा याचा जो श्लोक आहे त्याची चर्चा करणार आहोत आणि याच्यामध्ये तितिक्षा म्हणजे साधकाच्या जीवनामध्ये तितिक्षा याचा एक फारच महत्त्व आहे. तर इथे आपल्याला आचार्य काय सांगू इच्छित आहेत ते आधी बघूया, नंतर त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. सहनं सर्व दुःखानां अप्रतीकारपूर्वकं चिंता विलापरहितं सा तितिक्षा निगद्यते. सहनं सर्व दुःखानां अप्रतीकारपूर्वकं चिंता विलापरहितं सा तितिक्षा निगद्यते. साधकाच्या जीवनामध्ये येणारे सर्व दुःख हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक म्हणतो की एक अंतर्निहित भाग सारखाच आहे. कोणाला दुःख चुकले आहेत असं कधीही झालेलं नाहीये. योगी लोक तर असं म्हणतात की हे संपूर्ण जीवन हे फक्त आपल्याला म्हणजे दुःखानेच भरलेलं आहे. जर कोणी सामान्य मनुष्य असं म्हणू शकतो की का हो माझ्यामध्ये सुख पण तर मिळतं, तर योगी लोक असे म्हणतात की जे सुख आपण अनुभवतो ना ते खरं म्हणजे दुःखाची कमी असते. पहा काय सुंदर परिभाषा आहे की हे जीवन म्हणजे अनंत दुःखाची शृंखला आहे आणि जेव्हा जेव्हा त्या दुःखाची तीव्रता कमी होते तर आपण अनुभवतो की ते सुख आहे का, पण तसं नसतं. हे जीवन म्हणजे अनंत हे दुःखाचीच त्याला खाण आहे जणू काही. पण ते थोडं थोडं सुख मिळत असतं त्याच्या मागे आपण इतके म्हणजे त्याच्या मागे धावत असतो की इतक्याशा सुखाने सुद्धा आपण सुखावत असतो आणि खरं म्हणजे तर अनंत काळाकरता अनंत सुख हे आपल्या आतमध्येच आहे याची जाण नसल्याने आपण भौतिक गोष्टीमध्ये सुख शोधत असतो आणि त्यात सुख एकदम अल्प असतं आणि फार मोठं दुःख असतं. पण त्या छोट्याशा सुखाच्या मागे आपण खूप जास्त म्हणजे धावत असतो, त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. काही अल्पसा मिळतो सुद्धा पण एक फार मोठं दुःख त्याच्या बरोबर तो जोडला गेलेला असतो आणि तो आपल्याला स्वीकार करण्याशिवाय पर्याय नसतो. तर आणि मग जेव्हा दुःख येतं तेव्हा साधारण लोक काय करतात, दुःख निवारण्याचा प्रयत्न करतात, त्याचा विरोध करतात, आक्रोश करतात आणि माझ्याच करता हे सगळं काही लिहिलं होतं का वगैरे वगैरे नाना प्रकारचे आपण कारणं देत असतो. पण लक्षात घ्या की दुःख हे फक्त एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या जीवनात येत असतात असं काही नाहीये, कमी जास्त होत असतात. पण आपल्याला इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की दुःख हे सर्वांच्या जीवनामध्ये एक अविभाज्य अंग आहे, हे तेवढंच खरं. आता सहनं सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकं म्हणजे साधकाने आपल्या वाटेला आलेले प्रत्येक दुःख जे आहेत त्याला सहन केलं पाहिजे. कसं? अप्रतिकारपूर्वकं, शरणागतीच्या भावाने, कोणताही विरोध न करता. पहा ही फार मोठी गोष्ट आहे बरं. आताच आपण चर्चा केली, साधारण लोक या संदर्भात त्यांच्याशी आपण चर्चाच करू शकत नाही. आणि आपण जन्म घेतलेला आहे, शरीर घेतलंय, तर शरीराच्या व्याधी, आपला अहंबोध आहे त्याच्यामुळे आणि किंवा आपले सगळे अवतीभोवती सगळे एक एन्व्हायरमेंट आहे, तर या सगळ्या कारणाने आपण काहीतरी उद्योगधंदा करत असतो, व्यवसाय करत असतो, समाजात वावरत असतो, नातेवाईक असतात, कोणत्या ना कोणत्या प्रकाराने काहीतरी शारीरिक मानसिक हे दुःख, आर्थिक विवंचना, सगळ्यात मोठा की माझं काय होणार ही भीती, या सगळ्यांना घेऊन इतके सगळे दुःख आपल्या जीवनात असतात.
तर साधक वृत्ती कशी असली पाहिजे? साधक वृत्ती अशी असली पाहिजे की सहनम सर्व दुःखाना, माझ्या वाटेला जे आलेलं आहे मी त्याचा कोणत्याही प्रकारे विरोध न करता, कोणत्याही प्रकारची कुरकुर न करता, हे फार महत्वाचं आहे बरं, अप्रतिकारपूर्वक चिंता विलाप रहित, कोणत्याही प्रकारचा विलाप न करता, आक्रोश न करता त्या दुःखांना सहन करणे, त्यालाच तितिक्षा म्हणतात. का हो विरोध का नाही केला पाहिजे? जर एखाद्याच्या जीवनामध्ये समजा एक साधक आहे, त्याच्या जीवनामध्ये काही दुःख आला तर त्याचा एक प्रतिकार किंवा त्याचा एक विरोध हा तर केलाच पाहिजे. तर पण साधकाला आचार्य असं का म्हणतात की जेव्हा आपण प्रतिकार करतो, जेव्हा आपण विरोध करतो, तर ते कशाच्या माध्यमातून करत असतो? आपल्या अहमच्या माध्यमातून करत असतो. आपल्या अहमबोध, की ज्या बोधामुळे आपल्याला शरीर बोध आहे, ज्या बोधामुळे मी बुद्धानंद आहे, मी 5 फूट 5 इंच आहे, माझं वजन इतकं आहे वगैरे वगैरे, हा जो सगळा आपला लौकिक बोध आपल्याला जाणवत असतो, त्याच अहमबोधाच्या माध्यमातून आपण दुःखांचा विरोध करणार. आणि आध्यात्मिक साधना काय म्हणत असते की त्या अहमबोधाला घालवायचंय. पहा, हे याच्या मागचं जे सायकोलॉजिकल रिझन आहे किंवा आपण म्हणूया स्पिरिच्युअल विस्डम जो आहे, हे फार महत्वाचं समजून घेण्यासारखं आहे की का आपण आपल्या जीवनामध्ये दुःखाला सहन करावं, का प्रतिकार नाही करावा, का नाही करावा, साधकांनी प्रतिकार का नाही करावा, हा प्रश्न मनामध्ये आलाच पाहिजे. तर त्याचं बिलकुल सहज आणि स्पष्ट उत्तर आहे की साधक म्हणजे कसा असतो, त्याची म्हणजे स्थिती, आपली स्थिती आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, एकदम बिलकुल पहिल्या पायरीवरतीच आपण आहोत. आणि दुःख सहन का होत नसतं आपल्याला? कारण की आपल्या क्षुद्र अहम, आपला तसं बोध असतो आपल्याला, म्हणजे अहम बोध ज्याला म्हणतो, की ज्या बोधाच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं जग, मी, माझे, माझा माईक, माझा मोबाईल वगैरे वगैरे, माझे नातेवाईक किंवा म्हणजे माझ्या इतक्या डिग्री आहेत, माझे इतके पैसे आहेत, बरं, हे सगळ्या गोष्टी, माझं हे शरीर, हे मी माझं हे कशामुळे होत असतात? तर की ज्या अहमबोधाने या संसाराला आपण बघत असतो, तुझं माझं करत असतो, या शरीराचा बोध जे आपल्याला 24 तास आपल्याला जाणवत असतो, तर त्या अहमबोधाचा बोध इतका स्ट्रॉंग होणार. म्हणजे काय होणार? अहमबोधाचा बोध स्ट्रॉंग झाला म्हणजे आध्यात्मिक प्रगती होणार की अधोगती होणार? अधोगती होणार नक्कीच. कारण की आपल्याला भगवान श्रीरामकृष्ण काय सांगतात की हा अहम गेला म्हणजेच आपण जग जिंकलं, मोक्ष हातच आहे आपल्या. तर जेव्हा प्रतिकार करतो, दुःखाचं आक्रोश करतो, दूषण देतो, तेव्हा आपला तो अहमबोध तितका जास्त फोफावतो. पण शरणागतीच्या भावाने चिंता विलाप रहितम अप्रतिकारपूर्वकम, हे 2 शब्द अत्यंत महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. म्हणजे दुःख सहन करायचं आणि मनामध्ये तर सारखं सारखं ज्याला म्हणतो की आपण खुदखुद होतीये आणि नाही, पण आता भगवान आचार्याने सांगितलंय की दुःख सहन करा, दुःख सहन करतोय आणि आतमध्ये नुसतं दाखवीन, जर चान्स मिळाला तर दात बीत खाऊन आपण जर असं केलं तर लक्षात ठेवा, अशा प्रकारच्या तितिक्षेच्या माध्यमातून प्रगती होणार नाही. एखादं दुःख आलं, आपल्या मनासारखं नाही घडलं, खूप अपमान झाला, प्रत्येक गोष्टींना ही ठाकूरांची इच्छा, असाच विचार करून प्रत्येक गोष्टीला आपण सहन केलं पाहिजे शरणागतीच्या भावने. तर अशा प्रकारची तितिक्षा आपण सहाय्यभूत होणार आहे. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की प्रतिकार जेव्हा करतो, आक्रोश जेव्हा करतो, विलाप जेव्हा करतो, दुःख आलं की दूषण देतो देवाला, ते आपल्या क्षुद्र अहमामुळे, जे आपला ठाकूर म्हणतात ना की काचा आम्ही पाका आम्ही, काचा आम्ही, त्याच्यामुळे पण बंधनात आहोत, मग तो फोफावतो. तो फोफावला म्हणजे आध्यात्मिक अधोगती होणार. म्हणून साधकाने आपल्या जीवनामध्ये हा जो अहम बोध आहे त्याला घालवण्याकरता पदरी पडलेले
वाटेला आलेले सर्व दुःख हे शरणागतीपूर्वक आनंदपूर्वक त्याला सहन केलं पाहिजे. आणि आपण सगळ्या संतांचे जेव्हा चरित्र वाचतो, त्यांचे जीवन चरित्र वाचतो, तर आपल्याला लक्षात येतं की नुसतं दुःख 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 सहन करूनच हे सगळे साधारण मनुष्य जन्म म्हणून जन्माला आले, पण जायच्या आधी हे सगळे महापुरुष बनून गेले. एक छोटीशी आता या गोष्टीला अजून थोडस एक्सप्लेन करण्याकरता त्याला म्हणजे मांडण्याच्या दृष्टीने एक आपण प्रयोग करूया. पहा, आपण सर्वजण 6वी-7वीच्या विज्ञानामध्ये शिकतो की प्रत्येक दगडामध्ये अग्नी असते, प्रत्येक लाकूड जे असतं त्यात अग्नी असते, पण ती अग्नी दिसते का आपल्याला? दिसत नाही. तसंच प्रत्येक मनुष्यामध्ये दिव्यत्व लपलेलं आहे, पण ती दिसत नाही. प्रत्येक वेळेस तर मी बुद्धानंद असंच करत असतो आपण. दुःख आलं की दुःखी होतो. तर आता आपण उदाहरण घेतलं की प्रत्येक लाकडामध्ये आणि प्रत्येक दगडामध्ये अग्नी असते, तर ती अग्नी बाहेर काढण्याकरता आपण काय करतो की 2 लाकडाचे पीस आपण हातात घेतो आणि त्यांना एकमेकांवरती रगडतो. त्यांनी काय होतं? तो स्पार्क बाहेर येतो, ती लपलेली जी अग्नी असते ती बाहेर येते. 2 दगड आधीच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा मनुष्य आधी जाती ज्याला म्हणतो की असे, आणि त्यातून ते स्पार्क निघायचा आणि ते स्पार्क मग काही वाळलेल्या पानावरती पडला की तो एक भडका व्हायचा. तर जे तुमच्याकडे मी मांडू इच्छितो बंधू भगिनींनो, की पहा, प्रत्येक जीवामध्ये तेच एक चैतन्य खेळत आहे, पण रगडल्याने म्हणजे जेव्हा आपल्यावरती आघात होतात, दुःख येतं, अपमान होतो आणि जर आपण त्याला सहन करतो, तर आतले जो डिवाइन मोठ्या पदावर गेलेली आहे, मोठ्या पदावर म्हणजे त्याने आत्मसाक्षात्कार करून घेतला. दुःख सहन केल्याने आपल्यामध्ये असलेलं जे दिव्यत्व आहे त्याचे सांगा डेफिनेशन ऑफ द ग्रेटनेस. म्हणजे माझ्या दृष्टीने ते अफलातून उत्तर दिलं, अप्रतिम, दुसरं उत्तर होऊ शकत नाही. स्वामी लागलीच एका सेकंदाचा म्हणजे त्याला डिले न करता उत्तर देतात की यू टेल मी हाऊ मच यू हॅव सफर्ड इन युअर लाईफ and I will tell you how great you are. Wonderful. काय सांगितलंय स्वामीजींनी? त्यांना विचारण्यात आलं की तुमचे महानतेचे मापदंड काय आहे? तर स्वामी म्हणतात की यू टेल मी हाऊ मच यू हॅव सफर्ड इन युअर लाईफ. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती दुःख सहन केले आहे ते तुम्ही मला आधी सांगा, आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही किती महान आहात. म्हणजे कितीच महान असते माताजींचे जीवन. बघा, काही उदाहरण प्रत्येक की जे साधारण माणसाच्या शक्तीचे प्रसन्नच दिसतात, ते बाहेरनं सुखी होते लौकिक दृष्टीने, पण आतमध्ये एक ज्याला म्हणतो की एक अग्नी पेटलेला होता दिव्यत्व प्राप्त करण्याकरता. तो जो एक दुःख होता तो तर पूर्णत्व म्हणजे अपूर्णत्वाचा जो बोध आणि त्याच्यामुळे दुःख जो होता तो तर काही एक्सप्रेस करता येत नाही. आणि त्यांनी जर तो दुःख एक्सप्रेस सुद्धा सुखी आहे. एवढा सुंदर एकुलता एक मुलगा फार सुंदर जाके पैर न पडेल. आणि जेव्हा एक प्रसंग आला आहेत ते तुम्ही माझी परिभाषा या तोडीची साधकाच्या जीवनात होऊ शकत नाही. भगवान श्रीरामकृष्ण सुद्धा आपल्या वचनामध्ये म्हणतात की पहा, स 3 प्रकारचे असतात, स, श, ष, तालव्य, दंतव्य आणि मूर्धन्य. पण तिघांचे अर्थ का सांगितलं? सहन जर त्याची काय सांगून गेले त्यांनी फार सुंदर शब्द वापरलाय, जे शोय शे रोय. जो सहन करतो आध्यात्मिक जीवनामध्ये दुःख, तोच या मार्गावरती टिकून राहतो आणि आध्यात्मिक अवनती सुद्धा होते. पहा, 2 नुकसान होतात हे लक्षात घ्या की जेव्हा पण म्हणजे एखादा अपमान झाला आणि त्याचा आपण काहीतरी सूड उगवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याने काय होतं? सूड उगवून आपला ज्याला म्हणतो की अहंकार सुखावतो.
पण त्यातून काय होतं की आपला अहमबोध तो फोफावतो आणि पुन्हा कदाचित 1 महिन्याभराने तो पुन्हा आपला काहीतरी अपमान करतो समोरचा. याने काय होत असते की सगळ्या गोष्टी अनियंत्रित आहेत. म्हणून साधकाची वृत्ती काय असली पाहिजे, सहनं सर्वदुःखानां अप्रतिकारपूर्वकं चिंता विलापरहितं सा दीक्षा निगद्यते. ठाकूर म्हणतात स श श म्हणजे सहन करतो तोच या आध्यात्मिक मार्गावरती टिकून असतो. स्पष्टपणे माताजी सांगतात. पहा, एवढ्याच म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, किती म्हणजे ज्याला म्हणतो की आपण त्याचे खूप फोड आणि त्याचं पुढे व्याख्या करत आहोत, पण या सगळ्या महापुरुषांनी एक एक वाक्यामध्ये या सगळ्या सिद्धांत आणि किती सोप्या भाषेमध्ये आपल्या पुढे मांडलेल्या आहेत. इथे आपल्याला जी एक फार महत्वपूर्ण गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे बंधू भगिनींनो, आणि ती म्हणजे अशी की सहनं सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकं. हे फार महत्वाचं आहे बरं. म्हणजेच की आपल्या वाटेला आलेलं जी काही स्थिती आहे, कोणत्याही प्रकारची तक्रार कुरकुर न करता आणि शरणागतीच्या भावाने आपण ते सहन केलं. इच्छा म्हणून मी असं घडलेलं आहे, ठीक आहे, मी याला सहन करेन, अपमान झाला हरकत नाही, पण मी त्याला प्रत्युत्तर देणार नाही. हे बोलणं फार सोपं आहे आणि व्यवहारात आणणं अत्यंत कठीण आहे, मान्य करतो. पण जेव्हा जेव्हा प्रसंग घडतात आपल्या जीवनामध्ये, तर तेव्हा फक्त आपण हेच लक्षात घेतलं पाहिजे की पहा, मी प्रतिक्रिया होणार का, कारण की मी साधना जी करत आहे कशा करता, माझा अहंबोध घालवण्याचा करत आहे. आणि जर मी प्रतिक्रिया दिली किंवा मी त्याचं निवारणाचे प्रयत्न केले तर मग काय होणार, माझा अहंबोध तो जास्तच मोठा होणार. आणि मोठा झाला म्हणजे काय, माझी प्रगती नाही होणार, कदाचित अधोगती होऊ शकते. आणि दुसरी शेड जी याच्यामध्ये आहे ती म्हणजे अतिवाची की आणि त्या स्थितीमध्ये आपण सर्वजण असतो, हे मान्य म्हणजे केल्याशिवाय गत्यंतर नाही की आपण कदाचित मी सहन करत आहे हे दाखवतो, पण मनामध्ये तीव्र प्रतिक्रिया असतात. आणि या एका मार्गातून किंवा या स्थितीतून आपल्याला जावंच लागेल की एकदम आज आपण काहीतरी विचार केला आणि उद्यापासून आपण सगळं सहन करतोय, मनामध्ये कारण की ती स्थिती पार केल्याशिवाय पुढे जाणारच नाही. असं सहन करता करता एक स्थिती अशी येईल की मनामध्ये कोणती प्रतिक्रिया येणारच नाही, मनामध्ये प्रतिकार करण्याची इच्छा दात पोट खूप खाणार. पण म्हणतो ना की म्हणजे जर आपल्याला आपल्या घराच्या छतावर जायचं असेल तर पहिली पायरी, दुसरी पायरी असं करतो ना आपण, एकदम काही उडी मारतो का, नाही, तसं शक्यच नाही. तर आपण पहिल्या पायरीवरती आहोत आणि त्या याच्यामध्ये होणार. पण विवेक जागृत असलं पाहिजे की जेव्हा आपण दात पोट खाणार तेव्हा की हे मी चूक करतोय, तो त्याचं चरित्र दाखवतोय. पण मी तर साधक आहे, मला उन्नती गाठायची आणि झटकून टाकायचं. मनात लागलीच माताजींकडे बघायचं. पहा, कारण माताजींनी आपल्या जीवनात इतकं काही सहन केलेलं आहे, इतकं काही सहन केलेलं आहे, स्वामीजींनी सुद्धा सहन केलेलं आहे. आणि ठाकूरांनी जसं भगवान बुद्धांनी त्यांना अपूर्णतेचा जे बोध त्यांना दुःख देत होतं, तसं ठाकूरांना सुद्धा, म्हणजे तसं म्हटलं तर लौकिक दृष्टीने पण बघितलं तर तसं काही दुःख नव्हतं हो. घरी दारिद्र्य होतं, पण ते मन इतक्या उंच स्तरावरती राहायचं की त्या दारिद्र्याचं कधी त्यांना कधी असा शोक वाटला नाही, कधी ठाकूरांचे रडले नाही की आम्हाला पैसे नाही येत म्हणून. आणि एवढंच नाही, आपल्या मोठ्या भावाला ते म्हणतात रामकुमारांना की मी अशी विद्या शिकणार नाही की ज्या विद्येतून मला केळे तांदूळ मिळतील, मी अशी विद्या शिकणार की ज्याने मनुष्य जीवन सार्थक होईल. म्हणजे केळे तांदूळ पण जे मिळणार होते ते सुद्धा जवळपास नाहीच मिळायचे. म्हणजे रामकुमार जे त्यांचे मोठे बंधू जे काही कमवून आणतील त्याच्यावरती यांचा उदरनिर्वाह व्हायचा. म्हणण्याचा अर्थ काय की म्हणजे लौकिक गोष्टींच्या भयंकर चणचण, पण मनाने दुःख नाही. दुःख कसलं आहे की माझं खरंच जे एक रिअल नेचर आहे, खरं स्वरूप काय ते मला जाणून घ्यायचं आहे आणि ते मी जाणू शकत नाहीये. तर हा जो म्हणजे हे जे दुःख असतं,
हे जे त्यांचं जो दुःख आहे तो खूप इतक्या सुंदर पद्धतीने मांडल्या गेलेला आहे, पण ती स्थिती समजण्याकरता मानसिक पातळी नाही म्हणजे स्पष्ट म्हणतो. आई पुढे रडायचे की माँ एक दिन आप चले गेलो, आप तुझी देखा दिली ना. आई एक दिवस अजून निघून गेला आणि तू मला दर्शन दिले नाही, हे काय आहे. पण कसं आहे की आपल्याला तितकी व्याकुळता आली नाहीये, म्हणून ती जी दुःख तीव्रता त्याचा बोधच आपल्याला होणार नाही. ठाकूर जमिनीवरती आपलं तोंड असं घासायचे आणि पूर्ण चेहरा रक्तबंबाळ होऊन जायचा. का की आई दर्शन देते. आता या सगळ्या गोष्टी वाचतो, पण त्याच्या मागचा जो त्यांचा की बुद्ध किंवा भगवान श्रीरामकृष्ण किंवा इव्हन भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र अवताराची जी श्रेणी आहे त्यांच्या जीवनातील दुःख समजणं. कारण की वरच्यावर सगळंच बरोबर दिसतंय. आपल्याला दुःख म्हणजे काय, पैसा नसेल तर दुःख, कोणी अपमान केला तर दुःख, शरीर असं झालं तर दुःख, याच्या पलीकडे आपली परिभाषाच नाही दुःखाची. म्हणून त्यांचे दुःख अवतारांचे की त्यांना जे स्वतःचं स्वरूप प्राप्त करून घ्यायचंय त्याचं जे दुःख असतं ते किती तीव्र असतं, त्याचा बोध त्याची जाण आज तरी आपल्याला होणार नाही. आपण जेव्हा पात्र हो, आपला अधिकार वाढवू, तेव्हा आपल्याला त्याची जाण होईल, पण आज तरी नाही होणार. हा, पण जे श्रेष्ठ संत झालेले आहेत, मीराबाई, मुखातून प्रतिक्रिया नाही, आधी पण नाही नंतर पण नाही. जेव्हा आपण ही चर्चा करत आहोत बंधू भगिनींनो, एक गोष्ट जी अतिशय महत्वाची आहे, कारण की आपण साधक आहोत आणि आपण लौकिक स्तरावरती जगत असतो, तर कुठे प्रतिरोध करावा आणि कुठे नाही करावा याला की याचे जे शेड्स जर बघितले तर अनंत शेड्स होऊ शकतात आणि प्रत्येक शेड्स, प्रत्येक त्याचा पदर तुम्ही घेऊ शकतो. आता प्रतिकार करणं केला नाही पाहिजे काय, आणि तो बॉर्डरवरती आहे आणि कोणीतरी तिकडनं त्रासवादी आला, टेररिस्ट आला, प्रतिकार करायचा नाही का, नाही, तिथे ते कर्तव्य आहे त्याचं, तिथे त्याचं कर्तव्य आहे आणि त्याला प्रतिकार केलाच पाहिजे. तर असे आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये की समजा आपण कुठे म्हणजे कोणी आपल्याला ज्याला म्हणतो की गृहीत धरून आपला अपमान करत आहे, किती सोसायचा किती नाही सोसायचा, त्याला त्याचे शेड्स जर बघितले बघितलं खूप सारे होऊ शकतात. आणि प्रत्येक, मी स्पष्टपणे सांगतो, प्रत्येक शेड्स मी इथे चर्चा करू शकत नाही, कारण की व्यक्ती तितक्या प्रकृती आणि अनंत सिच्युएशन्स डिफरंट होऊ शकतात. पण हे जे आपण बघतो की जे संत महापुरुषांनी त्यांच्या जीवनामध्ये ईश्वर प्राप्ती एक उद्दिष्ट आहे, आपला सुद्धा आहे, पण आपल्याला कुठेतरी आपल्या शेपटीला वीट बांधलेली आहे सांसारिक कर्तव्याची, म्हणून आपल्याकरता शेष भरपूर होऊन जातात. पण त्या स्थितीमध्ये आपल्या मनाचा तोल न जाऊ देता योग्य ठिकाणी प्रतिकार केला पण पाहिजे. एकदम असं करून आपल्याला संसार चालणार नाही, कारण की भगवान श्रीरामकृष्णच आपल्याला काय सांगून गेले आहे की फुस करा पण चावू नका. पहा काय सुंदर गोष्ट सांगितली ठाकूरांनी, फुस करा पण चावू नका. काय ती गोष्ट आहे, संदर्भ लागला म्हणून सांगू, थोडं पुढे जाऊया की एक ब्रह्मचारी महाराज असतात आणि ते तीर्थयात्रेला निघाले असतात. जाता जाता एका गावातून जात असताना काही मुलं त्यांना अडवतात आणि म्हणतात की अहो महाराज तिकडे जाऊ नका, त्या रस्त्याने पुढे का, तिथे एक फार मोठा एक सर्प राहतो आणि जो कोणी रस्त्याने जातो तो त्याला चावतो किंवा प्रयत्न करतो चावण्याचा. तो मंत्र त्याचं उच्चारण करेल, तो मला चावणार नाही, मला पुढे तीर्थयात्रेला जायचंय. आणि मग ते ब्रह्मचारी महाराज असं म्हणून पुढे जातात आणि तेवढ्यात तो सर्प येतो, क्रोध करत करत एकदम चिडलेला आणि चावणार. तर ते ब्रह्मचारी महाराज एक विशिष्ट मंत्र म्हणतात आणि तो एकदम शांत होतो. आणि मग तो म्हणतो, अरे तू अशी हिंसा का करतो, चाललं नाही असं हिंसा करणं. आणि मग ते ब्रह्मचारी महाराज त्याला एक मंत्र देतात, ते म्हणतात की ह्या मंत्राचा जप रोज कर, तुझा क्रोध नाहीसा होईल आणि तुझी आध्यात्मिक प्रगती होईल. आणि असं म्हणून तो सर्प त्यांना प्रणाम करतो आणि ब्रह्मचारी महाराज पुढे तीर्थयात्रेला निघून जातात. आणि इकडे हे मुलं बघतात की आता साप म्हणजे एकदमच बिलकुल कोणाला चावत नाही, काही नाही, मारली आणि दगड मारली एवढंच नाही,
घर फिरवलं आणि कसा बसा तो बिळात जाऊन शांतपणे बसला. इकडे काही दिवसांनी ते ब्रह्मचारी महाराज परत आले आणि परत आल्यानंतर त्यांनी बघितलं की आपल्या प्रशिक्षणाची प्रगती कशी काय झाली बघूया. ते बघतात तर तो कुठेच नाही, साप दिसतच नाहीये. तर त्यांनी मुलाला विचारलं तर त्यांनी मुलाला म्हटलं तो मेला, आम्ही त्याला असं असं केलं तो तर गेला, तोपर्यंत तो मरणार नाही. आणि मग ते शोध घेतात त्या बिळामध्ये. तर बरोबर बिचारा आतमध्ये बसला असतो आणि जसं तो बाहेर येतो त्याला बघितल्यावर ते ब्रह्मचारी महाराज म्हणतात की हो अरे तुझे काय हे अवस्था झाली, तुला चालता येत नाही, हाता येत नाही, तू रोड झाला. मग त्यांनी सगळं काय काय घडलं सगळं सांगितलं. आणि तर ब्रह्मचारी महाराज सांगितलं अरे तर लागलीच तो सर्प म्हणाला की महाराज तुम्हीच म्हटलं की हिंसा करायची नाही, कोणाला चावायचं नाही. तर लागलीच ते ब्रह्मचारी महाराज म्हणतात आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला फार वेगवेगळ्या स्थिती आपल्याला त्याच्या सामोरे जावं लागतं, ऑफिसामध्ये, बिझनेसमध्ये, इकडे तिकडे. तर म्हणजे आवश्यक जिथे असेल तिथे फुटकार नक्की पाहिजे, मात्र हिंसा नाही केली पाहिजे. म्हणजेच आता आपण काही चावायला जाणार नाही कोणाला, तर आपण काय केलं पाहिजे, आपल्या मनात ते ठेवलं नाही पाहिजे, पण योग्य ठिकाणी तो प्रतिकार केलंच पाहिजे. हे थोडंसं लौकिक स्तरावरती झालं. पण जेव्हा आपण एक साधक म्हणून, म्हणजे आता साधक आणि लौकिक हे दोन गोष्टी वेगळ्या असतात बरं. हे म्हणजे असं दुहेरी दुटप्पी बोलणं हे योग्य नाही आहे. पण ठीक आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला जसं जसं जमेल मनामध्ये प्रतिकार येऊ न देता सहन करणं हेच एक साधकाचं लक्षण आहे आणि ते फार अपेक्षित सुद्धा आहे. अजून एक उदाहरण घेऊया प्रतिकार करण्याचं. आणि साधकाच्या जीवनामध्ये प्रतिकार असला पाहिजे, तो कशा प्रकारचा असला पाहिजे. तर मीराबाईच्या जीवनातलं आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मीराबाई कशा कृष्ण भक्तीमध्ये पूर्णपणे रंगलेल्या आणि त्यांच्यावरती किती अत्याचार त्यांच्या धीरांनी आणि त्यांच्या सासऱ्यांनी किंवा सासऱ्याच्या इतर लोकांनी केले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे पती काय होते, भोजराज, अतिशय भक्त हृदयाचे होते आणि त्यांनी म्हणतात ते लोक, म्हणजे राणी जिथे राहत होते राणीवास मध्येच कृष्णावर राहता येईल आणि हे आपले राज्यकारभार सांभाळायचे. तर आता पहा की मीराबाईंनी म्हणजे भोजराज यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या धीरांनी आणि त्यांच्या सासऱ्याच्या इतर लोकांनी त्यांचा खूप छळ केला, पण प्रत्येक छळ तो त्यांनी सहन केला आणि मुखातून बरा शब्द नाही काढला. पण जेव्हा खूप झालं तर तेव्हा त्यांनी काय केलं की त्यांनी त्यावेळेस तुलसीदास ते त्यांचे समकालीन होते, त्यांना पत्र लिहिलं की काय करू, आता मला हे सहन होत नाहीये, मी माझ्या आणि जे मला समजत होते भोजराज म्हणजे माझे पती ते आता नाही आहे आणि हे सगळं मला सहन होत नाहीये, तर काय करू मी. तर तेव्हा तुलसी म्हणजे हे भजनाच्या रूपात ते लिहून पाठवतात पत्र. त्याच्या उत्तरामध्ये तुलसीदास एक फार सुंदर भजन लिहून पाठवतात की जाके न प्रिय राम वैदही छोडिये सो कौटी बैरी सम यद्यपि हो परम स्नेही. की ज्याला म्हणजे राम सीता त्याचं नाव घेतलं राम वैदेही, पण त्याचं म्हणण्याचं ज्याला ईश्वरवरती त्याचं प्रेम नाही आहे आणि या भक्तीमध्ये जे लोक आपल्याला अडचण निर्माण करतात अशा लोकांना सोडणंच योग्य आहे. आणि मग उदाहरण देतात की कसं बलीने कसा त्याग केला किंवा गोपींनी कसा पतींचा त्याग केला वगैरे वगैरे, ते सुंदर उदाहरण देऊन सांगतात आणि ते पत्र भजनाच्या रूपामध्ये मीराबाईंकडे येतं. तर पहा म्हणजे पराकोटीची सहनशक्ती मीराबाईंमध्ये. पण जेव्हा आता प्रतिकार पण करायचा आहे तर कोणत्या पद्धतीने करायचा आहे की कुठेतरी काहीतरी जाऊन आपलं मन मोकळं करून त्यांच्याकडे दिशा निर्देश घेत आहे. तर हे याला म्हणतात तितिक्षा, सहनम सर्वदुःखानां. आणि हे सगळं करत असताना कृष्णाला कधी शिव्याने घातल्या बरं की पहा तुझ्या प्रेमात पडून आमचं काय होतं. म्हणजे असं नाही की पहा म्हणजे आम्ही तुमची भक्ती केली म्हणजे नाही तर काय झालं, आम्ही तुमची भक्ती केली आणि आमच्या पत्री दुःख पडलं तर तुमच्या भक्तीचा फायदा काय झाला, असा विचार करणं म्हणजे स्वामीजींच्या भाषेमध्ये दुकानदारी करणं झालं, बिझनेस करणं झालं. आम्ही तुझी भक्ती करतोय ना, अभिषेक केला ना, आता मला 95% पाहिजे, मुलाला चांगली नोकरी पाहिजे, धंदा बुडत खाती चाललेला तो त्याला चांगला झाला पाहिजे,
हे सगळं काय आहे? हे सगळं साधकाचे लक्षण नाही. साधकाचे हे लक्षण मुळीच असे असू शकत नाही. मीराबाईंच्या जीवनातल्या एक प्रतिकारची घटना एक वेगळ्या पद्धतीने बघूया. पहा, आपण चर्चा करत आहोत की म्हणजे लौकिक स्तरावरती असताना की मीराबाई सासरी असताना त्यांचं माहेर मेडता. आता महाराणीच शेवटी, तर त्यांच्याबरोबर एक मोठा लवाजमच असायचा. हत्ती, घोडे आणि नोकर चाकर म्हणजे असे अनेक लोक म्हणजे बराचसारखेच असायचे. आणि ती जेव्हा पायी येत असताना, पायी म्हणजे घोड्यावरती किंवा हत्तीवरती महाराणी असेल, येत असताना रस्त्यावर कुठे जेवायला ते थांबले रस्त्याच्या काठी. आता रस्त्याच्या काठी थांबल्यानंतर आता ते न्याहारीची वगैरे काय जेवायची व्यवस्था करत असताना मीराबाईंच्या कानावरती स्त्रिया आणि लहान मुलं खूप ओढून राहिले, किंचाळून राहिले, सहाय्यकर्ता काहीतरी आरडाओरडा करत आहे असं त्यांच्या कानावर आलं. आणि लागलीच ते सतर्क झाल्या. आणि क्षत्राणी कृष्ण भक्तीमध्ये बुडलेली मीराबाई पण जवळ नेहमी कटार असायची. लागलीच आपल्या सैनिकांना म्हटलं, कुठे काय होऊन राहिलं बघा बघू. सैनिक धावत गेले ज्या दिशेने आवाज येत होता. तर त्या गावामध्ये काही दरोडेखोर दिवसा सगळे लोक शेतामध्ये गेलेले बघून ते तिथे दरोडे खायला आले होते. आणि ही बातमी जेव्हा राणींना कळली, मीराबाईंना कळली, मीराबाई उरलेलं सैन्य घेऊन आणि स्वतः घोड्यावरती बसून हातामध्ये तलवार घेऊन आणि त्या सगळ्या दरोडेखोरांना पळवून लावलं. पहा, म्हणजे आता एका बाजूला वैयक्तिक जीवनामध्ये कोणताही प्रकारचा प्रतिकार न करणारी मीराबाई आणि इतक्या कोमल भावना त्यांच्या जीवनात आहेत. पण प्रसंगी राजराणी शेवटी राजमाता आहे, प्रजापती कर्तव्य आहे, तिथे हा सिद्धांत नाही चालणार. आणि तिथेही तितिक्षाच आहे. का? कारण की समजा तिथे राणी जर काही झालं असतं बरं वाईट, तरी ती सहन करायला तयार आहे. अरे ही गोष्ट मनात आहे म्हणून तर ती उघडी तलवार घेऊन गेली होती लढायला. आणि जेव्हा ती राणी तिचं ते रौद्र रूप, तिचे जे सैनिक सगळे बघितले त्या दरोडेखोरांनी, त्यांनी जो पळ काढला तिथून. म्हणण्याचा अर्थ काय की हे पहा कशा विपरीत गोष्टी या संतांच्या जीवनात, विपरीत म्हणजे ॲपरंटली, पण त्यांचं वैयक्तिक जीवनामध्ये, साधक जीवनामध्ये दुःख सहन करणं हे पण तितिक्षा आहे. आणि दरोडेखोरांना पळवून लावणं हे सुद्धा तितिक्षा आहे. आणि यात ते बरं वाईट झालं असतं तेही सहन करण्याची जी पात्रता होती त्याला सुद्धा तितिक्षा सा तितिक्षा निगद्यते. You tell me how much you have suffered in your life and I will tell you how great you are. हे वाक्य म्हणणारे स्वामी विवेकानंद त्यांच्या जीवनामध्ये केवढं काही दुःख होतं. कॉलेजमधून अजून त्यांना जस्ट पास आउट झालेले आणि पुढे काय करायचं तो काही नक्की नाहीये. काही दिवस हसत खेळत त्यांचे चालले. अशा स्थितीमध्ये त्यांच्या वडिलांचं निधन होतं. एकाएकी ज्या घरात ते राहत असताना अवाढव्य मोठं विशाल भवन, आज सुद्धा कलकत्त्याला गेले तर ते भवन आपल्या मिशनचं केंद्रच आहे. आपल्यापैकी अनेक लोकांनी बघितलं असेल. एवढ्या मोठ्या घराचे मालक आणि त्यांच्या जीवावरती जगणारेच काही लोकांनी त्यांना घराच्या बाहेर काढलं. आश्चर्य. बहिणी आणि 2 भाऊ खायचे वांदे झाले. प्रत्येकाची एक खोली, तर आता एका खोलीत 6 जण राहू लागले. हे सगळं सहन केलं. आणि जेव्हा बिलकुल सहन, त्यांना धड काही दिवस नोकरी मिळत नव्हती. आता जे स्वामीजी ज्यांच्या हुशारकीचे पण इतके गोडवे गातो, त्यांना कलकत्त्याला धड नोकरी मिळाली नाही. म्हणजे म्हणाय इट इज ऑल डिवाइन प्रोव्हिडन्स. ती सगळी दवी दिलाच होती, पण दुःख सहन केलेलं आहे. आणि जेव्हा बिलकुल ते सहनशक्तीच्या पलीकडे गेलं, तर तेव्हा एक दिवस जर ते ठाकूरांना म्हणतात की तुम्ही तर भावतारणीशी बोलता, माझ्याबद्दल जर आईला सांगा ना. तर ठाकूरांना लागलीच म्हटलं की अरे तू शक्ती मानत नाही ना म्हणून तुझी अशी अवस्था आहे. अरे तू जाऊन एकदा माग तर खरी, पहा तुला सर्व काही देईल. पहा मी जे तुमच्याकडे मांडू इच्छितो की इतकं दारिद्र्य घरामध्ये आलं की जे एवढं मोठं
35 खोल्यांचं घर, अशा खोलीमध्ये वावरणारे आणि रोज पक्वान्न खाणारे स्वामीजी एका खोलीमध्ये 6 लोक राहत होते आणि त्यांना काही धड काम मिळत नव्हतं. जे काही काम मिळायचं ते इतकं साधारण मिळायचं की त्याची कल्पना पण करू शकत नाही. आणि जेव्हा ठाकूरांच्या म्हणण्यावरती ते जातात, शनिवारचा दिवस आहे, रात्रीची वेळ आहे, तर की तू जाऊन माग भावतारणीला, अरे ती जगाची आई आहे, ती तुला काही देणार नाही. आणि असं जेव्हा ठाकूर त्यांना आश्वासन देतात आणि नरेंद्रनाथ पहिल्यांदा, जे कधी शक्ती मानत नव्हते, पहिल्यांदा जातात आणि समोर साक्षात भवतारणी ठाकूरांची कृपेने त्यांना दर्शन देते. ती म्हणजे जिला आपण एक पाषाण मूर्ती आपल्याला दिसत असते आपल्या पात्रता नसल्यामुळे, साक्षात जेव्हा ती भवतारणी दिसते तर नरेंद्रनाथांच्या मुखातून काही पैसा दे, कपडे दे, लत्ता दे, खायला दे, घर दे, असं काही निघत नाही. काय निघतं? जे निघतं की आई मला त्याग दे, वैराग्य दे, ज्ञान दे, भक्ती दे आणि असं काही करू दे की जेणेकरून मला तुझे अबाधित दर्शन नेहमी होत राहते. काय मागितलंय बघा. ज्या स्वामीजींना या संपूर्ण जगाला आध्यात्मिकतेचा प्रकाश द्यायचा आहे, तो काही असे काही छोट्या मोठ्या गोष्टी मागणार आहे का? एकदा नाही, दोनदा नाही, 3दा ठाकूरांनी पाठवलंय सारखं सारखं. प्रत्येक वेळेस स्वामीजी इतके साक्षात भावतारणी दिसल्यानंतर काही त्याचं म्हणजे ठिकाणावर राहील का? शक्यच नाहीये. प्रत्येक वेळेस ठाकूर म्हणायचे की जा, अरे तू काही माग, पैसे माग, तुझं घर मागून घे, अजून मोठं घर मागून घे, 4 घर मागून घे. असं काही स्वामीला सुचलंच नाही. आणि सुचलं नाही आणि तिसऱ्यांदा दर्शन झाल्यानंतर सुद्धा म्हणजे पहिल्यांदा मी चूक केली, आता दुसऱ्यांदा मी बिलकुल अटेंटिव्ह जाईन बरं, असा काही भाव नव्हता. प्रत्येक वेळेस आई ज्ञान दे, भक्ती दे, विवेक दे, वैराग्य दे आणि असं काही करून दे की जेणेकरून मला अबाधित तुझे दर्शन होत राहते. 3 वेळेस हीच मागणी. शेवटी ठाकूर म्हणतात की जर तुझ्या जीवनात जर सुख नाही तर मी तरी काय करू. सहनाम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सात दीक्षा निगद्यते. आणि हे 3 दर्शन झाल्यानंतर काही त्यांचं दरिद्र दूर झालं नाही बरं. ठाकूरांनी फक्त एवढंच म्हटलं की जा, तुझ्या घरच्यांना जाडं भरडं खायला आणि जाडं भरडं अंगावरती कापड याची कमी होणार नाही. 100 पक्वान्न सकाळ संध्याकाळ खाणारे स्वामीजी, भुवनेश्वरी देवी, त्यांचे ते भावंड बहिणी, आणि त्यांना काय मिळालं तर फक्त जाडं भरडं. आणि स्वामीजी स्वतः किती दिवस उपाशी राहायचे परिवर्तित जीवनामध्ये सुद्धा, पण कधी पण तक्रार नाही. ती जी आपण उदाहरण घेतलं होतं की ती अग्नी, ती डिव्हिनिटी, तो स्पार्क बाहेर केव्हा येतं, तो तेव्हाच येतं जेव्हा घर्षण होतं परिस्थितीशी. आणि जेव्हा साधक सहन करतो, सोनं जसं तापवतो ना, तापल्यानंतर काय होतं, ते सोन्यामधलं सगळं जे दुसरे धातू असतात त्या निघून जातात, फक्त सोनं प्युअर राहतं. तर आतमध्ये जे सोनं दडलेलं आहे ना, ते बाहेर काढण्याकरता काय करायचं? सहनं सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सात दीक्षा निगद्यते. स्वामीजींनी सुद्धा आपल्या जीवनात प्रतिकार केलेला आहे, पण तो समाजाकरता केला आहे, देशाकरता केला आहे, धर्माकरता केलेला आहे. पण वैयक्तिक जीवनामध्ये आपण आत्ताच बघितलं असे अनेक उदाहरणं आहेत, अनेक देऊ शकतो. पण सांगायचा अर्थ काय की वैयक्तिक जीवनामध्ये, साधक जीवनामध्ये ती बाब नव्हतीच, ऍब्सोल्युटली नव्हती. तुकाराम महाराज समाजामध्ये किती पोरले होते, किती त्यांना त्रास झाला, घरामध्ये सुद्धा काही सुख नव्हतं, पण कधी पण विठोबाच्या प्रीतीमध्ये थोडी पण म्हणजे दोष निर्माण नाही झाला, कधी नाही. कान्होपात्रा एक देवदासीची कन्या, आणि विकट प्रसंग आलाय की जमीदाराची वाईट नजर आहे तिच्यावर, आणि ती तर पूर्णपणे ईश्वर भक्तीमध्ये निमग्न आहे, पण हाक मारते तर ईश्वर येतात, वाचवतात.
म्हणजे माझ्यावरती हा प्रसंग ओढवून आलेला आहे म्हणून मी तुम्हाला दूषण देईन नाही. आलाच प्रसंग तर जाईल समोर, काय करणार. पण भक्तीमध्ये मलिनता नाही. सहन सर्व दुःखानं अप्रतिकारपूर्वक जे आलं. आणि माताजींचं तर संपूर्ण जीवनच जर बघितलं तर म्हणजे आर्थिक विवंचना, त्याच्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांच्या बरोबर राहतात नहबत मध्ये. तर नहबत काय वस्तू आहे काय सांगू तुम्हाला, सगळ्यांनी बघितलंच आहे. ती खोली इथे राहून ठाकूरांची सेवा, त्यातून ठाकूरांची सगळ्या फरमाईशी. आज नरेंद्र आलाय, आज बाबूराम आलाय, बाबूरामला त्याचं पोट नाजूक आहे, त्याला मुगाच्या डाळाची खिचडी करून. मुगाची डाळ आहे का यांना काही माहित नाहीये, पण फरमाईश मात्र आलेली आहे, मुगाची डाळाची खिचडी करा. नरेंद्र हा आलाय, त्याला जाड्या जाड्या पोळ्या आणि हरभऱ्याच्या डाळीचं वरण आवडतं बरं. त्यातून यांचं स्वतःचं पथ्य, अजून पै पाहुणे आलेलेच आहेत कामात करून किंवा तिथले, पण या सगळ्यांचं ते हसत मुखाने करायच्या. वरती सासूबाई पण आहेत आणि त्यांनी हाक मारली. आपल्यापैकी ज्यावेळी नहबत बघितलं असेल ना, तर त्या नहबत आपण जे समोर एंट्री करतो तर त्याच्या मागच्या बाजूला एक छोटंसं दार आहे. समोरचं दार पण छोटंसंच आहे, पण त्या दाराला माताजींचं डोकं अनंत वेळा आपटलेलं आहे. का? कारण की जर वरती सासूबाईंनी आवाज दिला तर सगळं काही सोडून माताजी वाऱ्यासारख्या सुटायच्या आणि त्यांना हे लक्षातच राहायचं नाही की अरे डोकं खालती करून ते दारात निघायचं. व्हायचं की ते तशाच माताजी हाईट कमी होत्या, पण ते दार इतकं छोटं होतं की धावल्या की खाटकणी बिलकुल बरोबर इथे ते दार लागायचं. त्या असं करायच्या, पुन्हा वरती धावायच्या. अनंत वेळा असं झालेलं आहे. सासूबाईने आवाज दिला तर जायचंच. तिथे रामकृष्ण मिशनचे साधू जातात ना, तर ते मागच्या दाराला हमखास आपलं डोकं लागतात. का? कारण की माताजींचं डोकं तिथे अनंत वेळा आपटलेलं आहे. मूळ मुद्दा काय? सहन सर्व दुःखानं अप्रतिकारपूर्वक चिंता विलापरहितं सा दीक्षा निगत्यते. त्याशिवाय जो पण व्यक्तिगत जीवनामध्ये आलेल्या सुख आणि दुःखाला योग्य ती प्रगती होणार नाही. आणि पुन्हा सांगू इच्छितो, प्रतिकार का नाही करायचा, प्रतिक्रिया का नाही द्यायची? कारण की जेव्हा प्रतिकार करतो, आक्रोश करतो, विलाप करतो, तेव्हा आपला अहमबोध हा जागृत होतो. आणि अहमबोध जागृत झाला की प्रगती नाही होणार, अधोगतीच होणार. माताजींच्या जीवनातला एक छोटासा प्रसंग सांगून तिथे आपण विराम घेऊया. चौथी भेट माताजींची दक्षिणेश्वरी. आणि असं करण्यात आलं की तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण खूप साधनेमध्ये निमग्न आहेत एकदम. आणि माताजींना खूप हुरहूर लागली, कधी जाऊन मी त्यांना बघते. आणि गावामध्ये चर्चा झालेली आहे की सारदेचा नवरा याला वेड लागलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मुलीला कोणाबरोबर पाठवायचं हा एक विचार घेऊन जेव्हा आई, वडील आणि माताजी हे तिघं निघतात. आणि हे तिघं निघाल्यानंतर दक्षिणेश्वरी जवळ पोहोचता पोहोचता त्यांना रात्र होते. आणि रात्री पोहोचल्यानंतर जेव्हा ते दक्षिणेश्वरी पोहोचतात तेव्हा त्यांचं स्वागत हृदयराम करतात, रिधू. आणि कोणत्या भाषेमध्ये करतात की तुम्ही इथे कशाला आला, तुमचं काय घेणं देणं आहे, चला इथून सगळे चालते वा, আপনারা কেন এসছেন এখানে, চলে যান এখান থেকে, কিসের জন্য আপনি এখানে এসছেন? अरे भगवान श्रीरामकृष्णाची धर्मपत्नी तिथे आलेली, सासू सासरे आले, पण त्यावेळेस त्या हृदयाचा अहंकार इतका वाढलेला होता, त्याला असं वाटत होतं की माझ्याशिवाय ठाकूरांना कोणी बघू शकत नाही. आणि 2 दिवसाचा पायी प्रवास करून आलेले माताजी आणि आई वडील त्यांना काही विचारपूस त्यांचं न करता रात्रीचे 8, 8:30, 9 वाजलेले. कलकत्त्यामध्ये कुठे जाणार ही ग्रामीण मंडळी, कोणी त्यांना ओळखत नाही, पण कसलाही विचार नाही. आणि अशा पद्धतीने त्याचा अहंकार इतका झालेला होता की माझ्याशिवाय कोणी ठाकूरांना
सांभाळू शकत नाही आणि लागलीच त्यानं तिथून चालतं केलं. आता कोणत्या धर्मपत्नीला लीला साधण्याला हे आवडेल? आणि आता सासरची मंडळी म्हणून आई वडील चुप्प आहेत आणि मागे अवतार वरिष्ठ भगवान श्रीरामकृष्ण सगळं बघत आहे बरं, पण बोलण्याची स्थितीमध्ये नाहीच आहे. तेव्हा माताजी फक्त भावतारणीकडे तोंड करून म्हणतात की आई, आज तर मी चालली आहे, पण याच्यानंतर जर तुम्ही मला परत बोलवलं तरच मी येणार. पण आक्रोश नाहीये बरं, दुःख आहे, आक्रोश नाहीये. आणि ती रात्र कुठेतरी काढतात. नंतर त्या हृदयाला आपली चूक कळते, माताजी येतात, तो भाग वेगळा. पण हा केवढा मोठा एक अपमान एका स्त्रीच्या जीवनामध्ये. तुम्ही कल्पना करा बरं की ती सासरी आलेली आहे आणि त्या सासरचं एक कोणीतरी एखादी व्यक्ती इतका अपमान करून त्यांना बिलकुल माघारी पाठवत आहे. इथे कशाला आला, तुमचं काय घेणं देणं आहे इथे? अरे घेणं देणं कसलं आहे? जन्मजन्मांतरीचं घेणं देणं आहे, पण प्रतिक्रिया नाही. सहनम सर्व दुःखानं, तो अपमान आणि हृदयाला शिवशापने दिल्यावर जे मुख्य जे सांगायचं, सूड नाही उडवला. भावतारणीला फक्त एवढंच म्हटलं त्यांच्या बहिणीला, म्हणजे की आता तू जर बोलवलं तरच मी येणार. म्हणजे डील नव्हतं बरं ते. आणि हृदयाला कोणत्याही प्रकारचा शिवशाप नाही, प्रतिक्रिया नाही. ठाकूरांना तर प्रश्नच नाही की नंतर नाहीतर आल्यानंतर ठाकूरांचं काहीतरी कान भरतील, तो पण नाही. सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापितम सात दीक्षा निवेद्यते. आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये जर आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल बंधू भगिनींनो, तर आपल्या बदली पडलेले सगळे, आपल्या वाट्याला आलेले सर्व दुःख हे आपण आनंदपूर्वक सहन केलं पाहिजे, शरणागतीच्या भावनेने सहन केले पाहिजे. तेव्हाच आपल्या जीवनामध्ये यथायोग्य प्रगती. इथेच थांबूया. उद्याचा पुढचा वर्ग पुढच्या बुधवारी होईल. तसंच शुक्रवारी भगवद्गीतेकरता आपण भेटणार आहोतच. त्या दिवशी पुन्हा आपल्या सर्वांची भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी निरोप देतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीराम कृष्णार्पणमस्तु. अरे बापरे, 3% राहिलं होतं.